हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला कंटेंट दिसत असेल, थोडा बाहेरचासुद्धा आवाज येत असेल, कारण की थोडी कामं वगैरे चालू आहेत कोकणामध्ये. काय कोकण शांत कधीच नसतं, कोकणामध्ये काही ना काहीतरी चालूच असतं. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सोनचाफा. तर तुम्हाला माहिती असेल, प्रॉपर मला याचं नाव नाही माहिती, पण दीर्घकाळ टिकण्यासाठी सोनचाफा कसा आपण म्हणजे ठेवू शकतो, प्रिझर्व्ह करू शकतो. तर त्यावरचा व्हिडिओ आहे आणि आम्ही हे घरीच बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शोपीस वगैरे, म्हणजे शोपीस जे आपले घरी असतात, आपण काही ना काहीतरी कुठून आणतो आणि ठेवतो घरी, त्यातलंच एक प्रकार आहे. आपण हे ठेवून आपण जास्तीत जास्त आपल्या घरची जी शोभा असते ती अजून वाढवू शकतो. सो आपण शोपीस यासाठीच आणतो की आपल्या घर छान दिसावं, घरात युनिक असं काहीतरी असावं. तर हे लोकं खूप घरी आणतात. तर याला प्रॉपर जर तुम्हाला नाव माहिती असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. तर आज ह्याला आम्ही जे बनवलेलं आहे ते 5 ते 6 दिवस झालेले आहेत, जास्ती झाले आहेत. सो हे अजूनही एकदम प्रॉपर एकदम तयार आहे. म्हणजे म्हणजे आम्ही जो एक्सपेरिमेंट केला आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता, एकदम भारी असं दिसतं आहे आणि हे घरी बनवलेलं आहे. तर आपण आज बघणार आहोत. मी पण जे केलेलं आहे ते आम्ही थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हीसुद्धा हे घरी बनवू शकता. बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरी बनवू शकता. सो कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. सो आता इकडून उन्हाची किरणं येतात, तर त्याच्यामध्ये बघा किती छान वाटतंय. तर आता मी तुम्हाला सांगते की हे कसं बनवलेलं, काय बनवलेलं. फर्स्ट आपण पाणी घ्यायचं आहे. तुमची जेवढी बॉटल असेल त्याच्यावरून तुम्हाला कळेल, अंदाज येईल किती पाणी घ्यावं लागेल. आणि त्या पाण्यामध्ये तुरटी फिरवायची, जेणेकरून पाण्यामध्ये जे काही किटाणू असतील, जे काही जीवाणू असतील ते मरण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे, पाणी जरी वरून चांगलं दिसलं तरी आतमध्ये खूप सारे किटाणू वगैरे असतात, ते मरण्यासाठी. तर त्याच्यामध्ये तुरटी फिरवायची, 2-3 वेळा तुरटी फिरवायची. आणि तुरटी फिरवून झाल्यानंतर 5-10 मिनटं थांबायचं. आणि त्याच्यानंतर आपण जी बॉटल घेणार आणि काचेच्याच बॉटलमध्ये घ्यायचं, कारण की काचेच्या बॉटलमध्ये खूप छान असं आतमध्ये जे आपण फुलं टाकू ते छान दिसतात, अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि शोभून दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे फुलं टाकायची आतमध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की फुलं फार कमी आहेत. सो आमच्याकडे तेव्हा फुलं कमी होती आणि आमचा हा एक्सपेरिमेंट होता त्यासाठी. सो त्याच्यामुळे पहिलं होईल की नाही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही फुलं फार कमी टाकले. तर फुलं तुम्ही जास्त टाकले तर अजून अट्रॅक्टिव्ह होईल. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त फुलं टाकायची. त्याच्यानंतर फुलं टाकून झाल्यानंतर तुम्ही पाणी ओतायचं. पाणी ओतून झाल्यानंतर मेन काय याच्यामध्ये, तर मेन असं आहे की ह्याचं जे झाकण आहे ते मेन आहे. कारण की आतली जी पाण्यामध्ये हवा असते मेन म्हणजे, आणि एअर बबल्स असतात, तर एअर बबल्स आपल्याला काढायचे आहेत. तर पहिलं पाणी भरल्यानंतर तुम्ही जरा शेक करायचं, त्याच्यानंतर एअर बबल्स निघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जी हवा आहे ती आत गेली नाही पाहिजे, त्याच्यामुळे हे खूप गच्च लावावं लागतं. तर तुम्ही फेविक्विक वापरू शकता किंवा अन्य काही वापरू शकता. ते वापरून झाल्यानंतर तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फेविक्विक लावून एकदम गच्च बांधायचं, जेणेकरून बाहेरची हवा आत आली नाही पाहिजे. जर आतमध्ये एअर बबल्स झाले तर ही जी फुलं आहेत ती कुजून जाणार. कारण की एअरच्या संपर्कात आले की ती ज्या पाकळ्या आहेत त्या कुजून जाणार. पण आमचा जो एक्सपेरिमेंट आहे तो एकदम परफेक्ट आणि एक्झिक्यूट झाला आहे. तो म्हणजे आतमधली बाहेरची जी हवा आहे ती आत गेली नाही आहे आणि मस्त असे म्हणजे जो एक्सपेरिमेंट आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे. म्हणजे अजिबात फुलांना काहीच झालं नाही. तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर जशी असतात तशी दिसतात. पाकळ्या तुम्ही बघू शकता, एकदम ताज्या दिसतात. सो असा एक एक जे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता. आणि तुम्ही घरी कुठेही ठेवू शकता, जिथे तुम्ही शोपीसचं वगैरे वस्तू असेल त्याच्यामध्ये तुम्ही ही बॉटल अशी ठेवू शकता. आणि काचेचीच वस्तू वापरायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी भराल तेव्हा एअर बबल्स आले तर एअर बबल्स काढून टाकायचे, ते नाही ठेवायचं. कारण की ते जर ठेवलं तर जी आतमधली फुलं आहेत त्यांना घातक ठरू शकतं आणि ही फुलं कुजू शकतात. तर तुम्ही बघू शकता, आम्ही 5 ते 6 दिवस झाले आहेत आणि अजूनही आतमध्ये एअर बबल्स तयार नाही झाले. त्याच्यामुळे आपली जी फुलं आहेत ते एकदम टवटवीत आहेत, हे बघा. आता दुसरी गोष्ट म्हणजे फुलं कोणती वापरायची, तर ह्या फुलांमध्ये पण खूप सारे घटक आहेत किंवा खूप साऱ्या जाती आहेत. तर 2 प्रकारच्या आहेत. तर ही जी फुलं आहेत, जी नर्सरीमध्ये आपल्याकडे कलम असतात, वेगवेगळ्या प्रकारची कलमं असतात झाडांची. सो कलमीचं असतं. तर हे जे सोनचाफा आहे ते कलम असतं. सो कलमीचं झाडावरची फुलं असतात, तर ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खूप डार्क असतो कलर. आणि बाकी जे असतात ना ते असे फेंट असतात, पाकळ्या असतात ते फेंट असतात. पण ती फुलं पण तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह, जास्तीत जास्त छान दिसायचं असेल तर तुम्ही ती जी कलम असतं, कलमाला जी आलेली फुलं असतात, कारण की प्रत्येक झाडाचं आंब्यापासून ते सगळं जास्वंदीपर्यंत कलमे असतात, कलमची झाडं असतात, तर तुम्ही ती वापरू शकता. तर ती तुम्ही वापरायची ह्याच्यासाठी. खूप त्यांची जी पाकळं असतात ती खूप डार्क असतात. आता हे पण बघा, त्याचीच झाडं आहेत, म्हणजे जी कलम आहे सोनचाफ्याचं तर त्याला आलेली आहेत, तर तुम्ही बघू शकता.
आणि हे मी जरा उन्हाच्या ह्याच्यात ठेवलं त्याच्यामुळे अजूनच अट्रॅक्टिव्ह वाटतं. सो लांबून बघा. स्टूलवरती ठेवले. सो तुम्ही सांगा. आणि ही जी मी जी सांगितलेली जी कल्पना आहे किंवा मी सांगितलेलं जे काही आहे ते तुम्ही करून बघा, एक्झिक्यूट होतं की नाही. आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता. बघा किती छान वाटतं आहे. एकदम बाहेरून आणल्यासारखंच वाटतं. मी वरून दाखवते. आजकाल तुम्हाला जर काचेच्या बॉटल्स वगैरे हव्या असेल तर मार्केटमध्ये सुद्धा मिळतात, ज्या लांब सॉसच्या वगैरे असतात, घरी वगैरे आपल्या असतात, तर त्या वॉश करून वगैरे तुम्ही त्याच्यातसुद्धा करू शकता. सो बघा किती भारी वाटतं. सो कमेंट वगैरे करा कसं वाटलं, काय वाटलं. आणि जी मी प्रोसेस सांगितली ती प्रोसेस तुम्ही पण घरी करू शकता. आणि घरच्या घरी तुम्ही हे जे सोनचाफ्याचं आहे दीर्घकाळ टिकण्यासाठी आपण जे करतो ते तुम्ही करू शकता. ह्याचं मला प्रॉपर नाव नाही माहिती, तर तुम्ही प्रॉपर नाव मला कमेंटमध्ये सांगा, ज्यांना माहिती असेल त्याने. आणि ही जी प्रोसेस सांगितली तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता. असं बघा किती छान वाटतं. आणि जो आम्ही एक्सपेरिमेंट केला आहे तो सक्सेसफुल झाला आहे थोडक्यात. म्हणजे 5 ते 6 दिवस झाले, त्याच्यामुळे अजून पण फुलं ताजी टवटवीत वाटतात. कलर पण अजिबात कुठे असा ब्लॅक वगैरे नाही झाला. जो कलर आहे तोच आहे, येलो येलो. सो आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि मला ह्याचं नाव सांगा, जे कोणी माझा व्हिडिओ बघतील त्यांनी, ज्यांना माहीत असेल त्यांनी. पण हे जास्तीत जास्त म्हणजे हे जास्त शोपीससाठी असतं आणि घरात वगैरे ठेवलं तर अजून चांगलं, कारण की सोनचाफा घरी असावा. आणि आपण कायमस्वरूपी असं नाही ठेवू शकत, तर ह्या पद्धतीने तुम्ही घरी सोनचाफा ठेवू शकता. आणि तुम्ही शोपीसचं वगैरे चांगलं दिसावं यासाठी पण तुम्ही घरात ठेवू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.